नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज या व्हिडिओमधून तुम्हाला 100 किलोचा खुराक फॉर्म्युला कसा तयार करायचा हे या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। मित्रांनो, यामध्ये ज्वारी, गहू, खपरी पेंड, भरडलेली मका आणि मीठ वापरून 100 किलोचा खुराक बनवलेला आहे। मित्रांनो, हा खुराक शेळ्यांसाठी व शेळ्यांच्या करणांसाठी खूप जबरदस्त आहे। मित्रांनो, मी या 100 किलोच्या खुराक फॉर्म्युलामध्ये ज्वारी घेतलेली आहे 35 किलो, गहू घेतलेले आहे 20 किलो, भरडलेली मका घेतलेली आहे 25 किलो आणि खपरी पेंड 18 किलो आणि मीठ 2 किलो, हे सर्व मिक्स खुराक बनवण्यासाठी घेतले आहे। मित्रांनो, ज्वारी पचायला खूप सोपी आहे आणि मित्रांनो, गव्हामध्ये प्रोटीन जास्त आहे, पण जास्त वापरू नका। जर तुम्ही यामध्ये गव्हाचे प्रमाण जास्त ठेवले तर नुकसान होऊ शकते। आणि मित्रांनो, जी भरडलेली मका आहे ती वजन वाढायला खूप मदत करतो। आणि आपण खपरी पेंड घेतलेले आहे 18 किलो। मित्रांनो, खपरी पेंडमध्ये प्रोटीन खूप जास्त आहे, त्यामुळे आपण या खुराक फॉर्म्युलामध्ये खपरी पेंड घेतलेली आहे। आणि मीठ घ्यायचं आहे 2 किलो। मिठामध्ये खनिज असल्यामुळे शेळ्यांची व करडांची तब्येत संतुलित ठेवतो। तुम्हाला अजून एकदा या सर्व खुराकांचे वजन सांगतो, तुम्ही हे प्रमाण लक्षात ठेवून तुम्ही पण खुराक असा बनवायचा आहे। मित्रांनो, ज्वारी घ्यायची आहे 35 किलो, गहू 20 किलो, मका भरडलेली 25 किलो, खपरी पेंड 18 किलो आणि मीठ 2 किलो, असा 100 किलोचा खुराक फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता। मित्रांनो, ज्वारी हे ऊर्जा देणारे मुख्य धान्य असल्यामुळे खुराकात 35% ठेवले आहे। ज्वारी पचनासाठी योग्य आहे। गहू 20% ठेवल्यामुळे खुराकाची ऊर्जा वाढते। आणि मित्रांनो, जी भरडलेली मका आहे त्यामुळे काय होते तर वजन आणि वाढ खूप वेगाने वाढते। मित्रांनो, खपरी पेंड 18% ठेवल्यामुळे खुराकात प्रोटीन पुरेशा प्रमाणात मिळते। खपरी पेंड मित्रांनो पचनक्रियेला खूप मदत करतो आणि त्यामुळे मित्रांनो आपल्या शेळ्यांचं शरीर संतुलित राहते। हा फॉर्म्युला मित्रांनो शेळ्यांची व करडांची वाढ, वजन आणि प्रजननासाठी संतुलित आहे। आणि मित्रांनो, तुमच्या फार्मवर जास्त वय झालेल्या ज्या शेळ्या आहेत त्यांना सुद्धा हा खुराक तुम्ही दिला तरी चालतो। मित्रांनो, तुम्ही या 100 किलोच्या खुराकामध्ये शक्य असेल तर तुम्ही मिनरल मिक्सर सुद्धा मिक्स करू शकता। मित्रांनो, खुराक नेहमी ताजा असावा। तुम्ही 2-3 महिन्याचा खुराक आधीच बनवून ठेवू नका। मित्रांनो, हा जो तुम्ही खुराक बनवलेला आहे हा खुराक मित्रांनो शेळीला 250 ते 300 ग्राम द्यायचा आहे। या खुराकाबरोबर मित्रांनो शेळ्यांना स्वच्छ पाणी ठेवणे आवश्यक आहे। या फॉर्म्युलामुळे मित्रांनो ऊर्जा आणि प्रोटीन दोन्ही संतुलित राहते आणि या खुराकामुळे जनावरांची पचनसंस्था मजबूत राहते। मित्रांनो, उन्हाळ्यात जनावरांना पाणी आणि मीठ जास्त पाहिजे असते, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर खुराक बनवत असाल तर तुम्ही मिठाचे प्रमाण थोडे वाढवू शकता। मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे खुराकाचे नियोजन केले तर शेळ्यांचे वजन, दूध आणि प्रजनन तिन्ही गोष्टी वाढू शकतात। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाठीमागे जे कंपाऊंड बघताय मित्रांनो, ते माझ्या फार्मवरील कंपाऊंड आहे। माझ्या फार्मवर आलेले अनुभव मी आपल्याला कायम सांगत असतो। तर मित्रांनो, तुम्ही शेळ्यांना कोणता खुराक देताय मला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।